सगळ्यांना शुभ सकाळ. श्री स्वामी समर्थ. छान असा चुलीवर चहा ठेवलेला आहे. मला आत्यांसाठी आरावर छान असा चहा उकळते. छान गाईच्या दुधाचा चहा आहे. वातावरण किती छान झाले. आज थोडंसं आभाळ आहे. हे बघा सगळे छान असे उन्हात बसलेले आहेत खेळत. हे बघा खेळ ह्यांचे खूप छान असतात. सगळे उन्हाला असे छान बांधलेले आहेत, बसलेले आहेत. आणि आज स्वयंपाकामध्ये छान अशी भेंडीची भाजी बनवायची. त्यासाठी भेंडी स्वच्छ धुवून घेतलेली आहे मी. हे बघा ही पिल्लं किती लांब आलेत खेळायला. आत्या आता पीठ मळून घेतील. बाया एक मावशी येणार आहेत, मग जायचं आहे कामासाठी. हे बघा छान असं आत्याने गव्हाचं पीठ मळून ठेवले चपातीसाठी. आज गणेश लवकर गेलेला आहे शाळेत. इकडे मी शेंगदाणे भाजून घेतलेत भाजीसाठी. रात्रीच आत्या शेंगा फोडून ठेवतात. इकडे डाळ शिजत घातली तुरीची आमटीसाठी. हिरवी मिरचीची आमटी बनवणार आहे मी छान अशी. म्हटलं एकीकडे डाळ शिजत घालावी. आणि भेंडीच्या भाजीची तयारी सुरुवात केलेली आहे. लसूण घेतला खलबत्त्यामध्ये कोटून आणि कढईमध्ये तेल ठेवलेले आहे गरम करायला. इकडे भेंडी छान अशी धुवून चिरून घेतलेली आहे. हे बघा छान अशी जिरी मोहरी, नुसती मोहरीच घालते मी, जिरी आवडत नाही गणेशला. म्हणून नुसती मोहरी घालून लसूण हिंग हळद मीठ घालून मी अशी आता भेंडी फोडणी घालणार आहे. कढीपत्ता असा छान झाडाचा आणलेला होता ताजा ताजा. अशी भेंडीची भाजी घातलेली आहे मस्त अशी फोडणीला. आणि गणेशला विदाऊट शेंगदाण्याच्या कुटाची भाजी आवडते, मग त्याच्यासाठी आधी काढून घ्यायची थोडीशी भेंडीची भाजी आणि नंतर मग शेंगदाण्याचं कूट घालायचं. अशी छान भेंडीची भाजी आणि डाळीची आमटी भाकरी चपाती असा आहे सकाळचा स्वयंपाक. हे बघा आता भेंडी छान अशी आरावर झाकून ठेवायची आणि नंतर झाकून नंतर ठेवली तरी चालते. आधी नुसती परतून घ्यायची आणि मीठ नंतर भेंडी शिजत आल्यानंतर मीठ घालायचं. भेंडी शिजायला वेळ लागत नाही. खूप छान अशी कवळी आमची रानातली भेंडी. त्याच्यासाठी आत्या कोटतायत शेंगदाण्याचं कूट. असं छान खलबत्त्यामध्ये खूप छान भाज्या होता. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा.